त्या दोघांचेही हात पाठीवर बांधले होते आणि पाय बांधून दोन कोपऱ्यात त्या प्रत्येकाच्या कमरेला एक प्रचंड दगड बांधून एकमेकांपासून दूर ठेवले होते. त्यामुळे त्यांना काहीच करता येत नव्हते. जस जशी रात्र उलटत होती तस तसे आपण मरणाच्या जवळ जात आहोत असे त्यांना वाटत होते. पण असे असूनही खोताने धीर सोडला नव्हता. स्वतःला सोडवून घेण्यासाठी तो ज्या दगडाला त्याला बांधले होते त्याला हिसके देत होता. बाहेर काही हालचाल झाली की गप्प बसून कणत होता. सासऱ्याचे ते कणणे ऐकून पाटील शेवटची घडी मोजत होता. मध्यान रात्र उलटली होती. खोत प्रयत्न करून करून दगडाला हळूहळू ओढत ओढत पाटलाजवळ आला. त्याने त्याच्या दाताने पाटलाच्या हाताला बांधलेली दोरी उंदराप्रमाणे कुरतडायला सुरुवात केली. त्याला जमेल तितक्या लवकर तो ती दोरी तोडण्याचा प्रयत्न करू लागला आणि शेवटी त्याने पाटलाचे हात मोकळे केलेच. मोकळे होताच पाटील खोताला सोडवू लागला आणि एकदम बाहेर घोड्यांच्या टापांचा आवाज झाला. आता कोण आले असेल असे खोताने विचारले. पाटील म्हणाला, ते जाऊ द्या, आपण इथून कसे निघायचे ते सांगा. खोत म्हणाला, चंद्र वर आला आहे, आपण मागच्या मागे अंधारात पळूया. मुराला आलेले पाहून सगळ्यांना आनंद झाला. सत्तूकडची बातमी ऐकायला सगळेजण त्याच्या भोवती उत्सुक होऊन बसले. मुराने सांगायला सुरुवात केली. म्हणाला, कबीरा, चौगुला आणि पवार फौजदारांनी सत्तूला चारी बाजूंनी घेरले आहे. छावणीकडे जाण्यासाठी त्याची धडपड चालू आहे, पण त्याला काही जमेना झाली आहे. त्यामुळे गोंदाने तुम्हाला निरोप द्यायला सांगितला आहे की तुम्ही चला. पवाराला हुलकावणी देऊन तो छावणीवर हल्ला करेल. तुम्ही तयार राहा. पण कधी असे फकीराने मध्येच विचारले. मुरा म्हणाला, तेच तर नक्की नाही. फकीरा निराश होऊन म्हणाला, मग आता काही होणार नाही. आता आपल्याला हजर व्हायलाच पाहिजे. फकीराने मुराला रात्री पंतांची घेतलेली भेट, सर्व लोकांची सरकारने केलेली धरपकड आणि खोत व पाटील यांना केलेली अटक हे सगळे सांगितले आणि म्हणाला, सरकारचा हुकूम आहे की आपण 10 जण छावणीवर हजर झालो तर सरकार अटक झालेल्या आपल्या सगळ्या माणसांना, बायका पोरांना सोडतील. मुराने विचारले, कोण 10 जण? फकीरा म्हणाला, मी, मुरा, बळी, हरी, पिरा, सावळा, तायनू, भिवा, खंडू आणि 10वा घोंचीकर बळी. पण यातल्या बळीला अटक झाली. बळीला अटक झालेली ऐकून मुराला धक्का बसला. फकीरा म्हणाला, आता कामाला लागा. त्या खोताचा आणि पाटलाचा काय तो निकाल लावूया आणि उद्या सकाळी छावणीवर हजर होऊया. सगळे उठले आणि देवळात खोताला आणि पाटलाला बांधून ठेवले होते तिथे गेले. पण तिथे गेल्यावर ते दोघे पळून गेल्याचे लक्षात येताच सगळ्यांना धक्का बसला. फकीरा म्हणाला, पण ते दोघे पळून गेलेच कसे? देवळापुढे आपण सगळे होतो आणि देवळामागे वाटच नाहीये. उंचच्या उंच कडा आहे. लगेच जा आणि वाटा रोखा. त्यांना जिवंत जाऊ देऊ नका. फकीराने सांगताच सगळे त्या दोघांना शोधायला पळत सुटले. ते दोघे हातातून निसटल्याने फकीरा चिंतातूर झाला. काहीही झाले तरी आधी खोताला ठार मारायचे आणि मगच छावणीवर हजर व्हायचे असा विचार त्याच्या मनात आला. इतक्यात घमांडी धावतच त्याच्याकडे आला आणि खोत व पाटील देवळामागचा कडा उतरताना पडून मेल्याचे त्याने सांगितले. ते ऐकून फकीराने सुटकेचा निश्वास टाकला. रात्रभर फकीरा झोपला नव्हता. सकाळी छावणीवर हजर व्हायचे म्हणून त्याने सगळी तयारी केली होती. पहाटेच त्याने अंघोळ करून स्वच्छ कपडे घातले होते. सावळा, मुरा, तायनू, पिरा, बळी, भिवा हे सुद्धा तयार झाले होते. आपल्या बंडखोर जीवनाचा शेवट जवळ आल्यामुळे सगळ्यांना वाईट वाटत होते. या लढाईत कोण जिंकलं आणि कोण हरलं हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येत होता. शेवटी आपण शरणागती पत्करली ही गोष्ट त्यांना त्रास देत होती. पण कसे का असेना आपण मानाने हजर होऊन ही लढाई संपवत आहोत, मार खाऊन नाही, याचे त्यांना समाधान वाटत होते. सकाळी फकीराने साधूला बोलावून यापुढे कसे वागायचे हे समजावून सांगितले. म्हणाला, आम्ही हजर झाल्यावर बाकीच्यांवर सरकारची करडी नजर राहणार नाही. मग हळूहळू सगळ्यांनी घरी जायचे असे सांगून फकीरा गबऱ्यावर बसला. साधू सहित सगळेजण गावापर्यंत फकीराला सोडायला आले. सगळेजण एकमेकांच्या गळ्यात पडून भेटले, कारण ती त्यांची शेवटची भेट होती. फकीरा गावात आला आणि सगळ्यात आधी विष्णुपंतांना भेटायला गेला. त्यांच्या पायावर डोके ठेवून, मी हजर व्हायला निघालो आहे, माझी जमात जपा, साधू आहे मागे असे म्हणाला. पंतांचा गळा दाटून आला. पंतांना भेटून झाल्यावर फकीरा शंकरराव पाटलांना भेटायला गेला. पाटलांनी धावत येऊन त्याला मिठी मारली.
फकीरा आल्याची बातमी गावात पसरली आणि सगळेजण त्याला पाहण्यासाठी जमले. पंत आणि पाटलांसहित सगळा गाव फकीराला गावाबाहेर सोडण्यासाठी निघाला. गावाबाहेर येताच फकीराने गावाला हात जोडून नमस्कार केला. शंकरराव म्हणाले, जा, घाबरू नको, गाव तुला विसरणार नाही. बाप सांजीरबाच्या माळाला पडला आणि मुलगा नेरल्याच्या माळाला पडला. मी आणि पंत कोल्हापूरला मागोमाग येतो. जामीन म्हणून माझे नाव सांग. शंकररावांचे बोलणे ऐकून फकीराला दुप्पट बळ आले. तो भरकन गबरावर बसला आणि सावळाने शिंग फुंकले. शिंग फुंकतच साहेबासमोर हजर व्हायचे असे त्याने ठरवलेच होते. 7 घोडी भरधाव वेगाने नेरल्याला निघाली. छावणीच्या माळाला शिंग वाजली आणि त्या आवाजाने सगळी छावणी हादरली. सगळे लोक बाहेर येऊन पाहू लागले. फकीरा जॉन साहेबांच्या तंबूपुढे येऊन गबरावरून उतरला आणि सरळ तंबूत शिरला. साहेबांनी चमकून कोण आहे असे विचारले. फकीरा राणूजी मांग असे फकीराने सांगितले. यावर साहेब काहीच बोलला नाही. तो कितीतरी वेळ फकीराकडे बघतच बसला. बाहेर फकीरा आला असा गलका सुरू झाला आणि त्या आवाजाने साहेब भानावर आला. त्याने फकीराला बसायला सांगितले. फकीराने हातातली तलवार टेबलावर ठेवली आणि म्हणाला, मी माझ्याबरोबर या 8 माणसांना घेऊन हजर व्हायला आलो आहे. साहेब खुश होऊन म्हणाले, तू हजर होऊन मोठं शहाणपण दाखवले आहेस. फकीरा म्हणाला, पण तुम्ही मात्र आमच्या बेगुन्हा माणसांना दावणीला बांधून शहाणपणा नाही दाखवला. साहेबाने विचारले, तुम्ही आमच्या जागी असतात तर तुम्ही काय केले असते? फकीरा म्हणाला, आम्ही तुमची पोरं बाळं अशी दावणीला लावली नसती तर तुमचा तानपट्टा काढून तुम्हाला घोड्यांच्या टापांखाली तुडवून मारले असते. हे ऐकून साहेब गंभीर झाला. विषय बदलण्यासाठी त्याने समोरची तलवार उचलून, ही तलवार कुठे मिळाली असे विचारले. फकीरा गंभीर होऊन म्हणाला, ही तलवार माझ्या पूर्वजाला शिवाजी राजाने दिली. हीच तलवार घेऊन माझा बाप खोताबरोबर लढला आणि मी हिला घेऊन तुमच्याशी लढलो आणि शेवटी हरलात असे म्हणत साहेब हसला. एव्हाना बाबर खान, प्रांत साहेब असे बडे अधिकारी जॉन साहेबाच्या मागे येऊन उभे राहिले होते. साहेबाच्या आणि शेवटी हरलात या शब्दांनी फकीरा दुखावला. तो म्हणाला, साहेब, तलवारीला धार नसेल तर ती तलवार काही कामाची नसते. तसेच बळाशिवाय बंड सुद्धा काही कामाचे नसते. माझं पाठबळ कमी पडलं आणि म्हणूनच ही तलवार मी तुम्हाला दिली. साहेब हसत म्हणाले, ठीक, आता खजिन्यातली रक्कम द्या. फकीरा म्हणाला, परत करण्याच्या बोलीवर ती मी लुटली नव्हती. थोडा वेळ विचार करून साहेब बोलले, तू छावणीवर हल्ला करणार होतास असे आमच्या कानावर आले. हे खरे आहे का? फकीरा म्हणाला, हो, हे खरे आहे. पण हल्ला करायचे माझ्या नशिबात नव्हते आणि तो बघायचे तुमच्या नशिबात नव्हते. साहेबाने विचारले, ठीक आहे, आता पुढे काय? फकीरा म्हणाला, आता आमच्या बेगुन्हा लोकांना सोडून द्या. कबूल असे म्हणून साहेब बाबरखानाकडे वळून म्हणाला, फकीरा जी जी माणसे दाखवेल ती सोडून द्या. बाबर खान फकीराला घेऊन छावणी बाहेर आला. फकीराला बघताच सगळा माळ ओरडू लागला. फकीरा धावत जाऊन राधाच्या गळ्यात पडला. दौलतीच्या पायांना त्याने मिठी मारली. राहीला भेटला आणि मग त्याने सरूला पोटाशी धरले. सगळे रडू लागले. राधाच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते. दौलतीने अश्रू पुसतच, तू का आलास असे विचारले. फकीरा म्हणाला, मी आयुष्यभर तुम्हाला दुःख दिले आहे आणि आताही तुम्हा सर्वांना दावणीला बांधून जगणं नको असलं जगणं मला. फकीरा पुढे काहीच बोलला नाही. राधाने साधू कुठे आहे असे विचारले. साधू ठीक आहे, काही काळजी करू नका. तुम्ही सगळे आता घरी जा. साधू आहे तिथे, तो सगळे बघेल. राधा काहीच बोलत नव्हती. ती भ्रमिष्ठासारखी फक्त फकीराकडे बघत होती. राही थरथर कापत डोळे पुसत होती तर दौलती बावरला होता. तोच फकीरा बाबरखानला म्हणाला, या सगळ्या दावण्या कापून ही सगळी माणसं सोडा. बाबरखानने फकीराची इच्छा जॉन साहेबाला सांगितली. साहेबाने सर्व लोकांना सोडून देण्याचा हुकूम दिला. क्षणात एकूण एक माणूस मुक्त झाला. राधा आणि सरू डोळ्यात प्राण आणून फकीराकडे पाहत होत्या. फकीराने साहेबाकडे जाऊन शेवटची विनंती केली. म्हणाला, ही माझी तलवार आणि हा माझा घोडा माझ्या आज्याला मिळावा. आम्ही दरवर्षी तलवार पुजतो. साहेबाने फकीराची विनंती मान्य केली. फकीराला आनंद झाला. त्याने ती तलवार नेऊन राधाच्या हातात दिली. तिच्या पाया पडला आणि पुन्हा साहेबाकडे गेला. सावळा, मुरा, तायनू, हरी, बळी, भिवा
हे सगळे आपापल्या बायकापोरांना भेटून बोलत होते. त्यांची शेवटची भेट घेत होते. सूर्य आता मावळतीकडे निघाला होता. माळावर सगळीकडे उदास वातावरण पसरले होते. 200 लहान मोठी माणसं एका जागी जमून उभी होती. त्या सर्वांना फकीरा, मुरा, हरी, पिरा, तैनू यांनी हात जोडले आणि ते छावणीत शिरले. ती 200 माणसं गावाकडे निघाली. त्यांच्यात चालण्याचेही त्राण नव्हते. त्या सर्वांचे प्राण त्या छावणीत होते. सगळे सारखे मागे वळून पाहत होते आणि हळहळत होते. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. आतापर्यंतची धडपड, झुंज, जमातीसाठी दिलेली लढाई हे सगळं आठवून प्रत्येक माणूस म्हणत होता, फकीराने जबर लढाई दिली. राहीबाईला गबऱ्यावर बसवले होते. दौलती त्याचा लगाम धरून ओढत होता. राधा तलवार पोटाशी धरून डोळे पुसत निघाली होती. सरू सारखे सारखे मागे वळून पाहत होती. तिला असे पाहून दौलती खिन्न स्वरात म्हणाला, काय बघता सुनबाई, बाबू आता परत येणार नाही. ते ऐकून राधाच्या काळजात कळ आली. ती म्हणाली, असे नका म्हणू. काय पाप केलं होतं मी म्हणून मला हे सगळे बघावे लागत आहे. बाप त्या माळावर ज्याच्यासाठी पेढ्याचा पुडा कंबरेत खोवून मेला, तोच नेरल्याच्या माळावर आईसाठी आपणहून मरणाच्या दाढेत शिरला. सगळे उदास होऊन वाट चालत होते. एका वळणावरून वर येऊन राधा अचानक थांबली. एक जुनी आठवण तिच्या मनात जागी झाली. ती वेड्यासारखी डोळे झाकून विचार करू लागली. सगळे लोक थांबून तिला पाहत होते. तिच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग तरळून गेला. फकीरा लहान होता. नेरल्यात छावणी पडली होती आणि सगळी पोरं साहेब कसले आहेत हे पाहण्यासाठी गेली होती. इथे गावात मुलं अचानक नाहीशी झाल्याने गोंधळ उडाला होता. राधा सुद्धा फकीरा कुठे दिसत नसल्याने रडू लागली होती. इतक्यात फकीरा नेरल्याच्या माळाला गेल्याचे तिला समजले आणि ती नेरल्याच्या माळाला निघाली. ती चालताना फकीराची माती उमटलेली पावलं पाहत निघाली होती. पावलं पाहत ती याच जागेवर आली होती आणि समोरून लहानसा फकीरा धावत येताना तिला दिसला होता. त्याला बघून तिला खूप आनंद झाला होता. घामाने डबडबलेला चेहरा, ती घरची ओढ, ते सगळं पाहून राधाला भडभडून आले होते. फकीरा धावत येऊन राधाला बिलगला होता. राधाने त्याला पोटाशी धरले होते आणि पदराने त्याच्या पायांवरची धूळ तिने झाडली होती. त्याच जुन्या जागेवर तो प्रसंग नव्याने आठवताच राधाचे मस्तक सुन्न झाले. सगळे शरीर बधीर होऊन ती गरकन वळून नेरल्याकडे पाहू लागली. तोच लहान फकीरा, घमांडी, मुरा, बळी धावत येताना तिला दिसले. फकीरा राधाच्या दिशेने धावत आला. राधाने मटकन गुडघे टेकले आणि हात पसरून मिठी मारली आणि क्षणात राधा भानावर आली. तिच्या मिठीत फकीराची तलवार होती. सरूने तिला उठवले आणि मग राधाने अगतिक होऊन नजर दूर फेकली आणि फकीराच्या नावाने मोठ्याने ओरडत तिने हंबरडा फोडला. मित्र मैत्रिणींनो, इथेच ही गोष्ट संपते. नमस्कार मंडळी, माझे नाव अश्विनी दिघे. आज आपण जी गोष्ट ऐकली ती लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या पुस्तकातली आहे. एका खेड्यातल्या मांग जमातीचे आणि तिच्यातल्या शूर बाप लेकाचे, राणोजी आणि फकीरा यांचे चित्रण करणारी, तसेच स्वकीयांची सावकारशाही आणि परकीयांची साम्राज्यशाही यांच्याशी त्यांनी दिलेल्या झुंजेची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.